अरे अरे अरे, तुम्ही पण फसलात का? ही अंड्याची भाजी नाही तर दुसरी भाजी आहे. तुम्ही ही भाजी पूर्ण बघा, मग तुमच्या लक्षात येईल ही इतकी सुंदर आणि मस्त चमचमीत भाजी मी कशाची केली आहे. आणि खायला तर इतकी सुंदर लागते की एकदा हॉटेलमध्ये खाऊन बघा, त्यापेक्षाही आपली ही भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या घरच्यांना खूप आवडेल. आमच्या घरी तर ही भाजी इतकी सगळ्यांना खूप आवडली. सगळ्यात अगोदर मी पनीर घेतलं, त्याचे मोठे पीस करून घेतले. नंतर एक मोठं झाकण आणि एक छोटं झाकण अशी 2 बाटलीची झाकणं घेतली. मोठ्या झाकणाने गोल करून घेतला पनीरचा आणि त्याच्या मध्यभागी परत छोट्या झाकणाने गोल करून घेतला. मोठे पीस आपले तसेच राहू द्यायचे आणि जे छोटे छोटे पीस असतात पनीरचे ते आणि जे गोल झाकणाने छोट्या झाकणाने केले होते ते असे पूर्ण मिक्सरमध्ये घालायचे. थोडं डाळीचे पीठ घालायचं आणि मीठ घालायचं आणि एक घोट पाणी टाकून गरका मारून घ्यायचा मिक्सरमध्ये. त्यानंतर त्याची एकदम मस्त अशी पेस्ट तयार होते. बघा, तुमच्या समोर सगळी रेसिपी केली आहे मी. सगळीच रेसिपी लक्षात येईल तुमच्या. फक्त तुम्ही एकदा पूर्ण रेसिपी बघा, स्किप काही करू नका. त्यानंतर आपण ही पेस्ट करून घ्यायची. नंतर मी कढईत कांदा टोमॅटो बारीक केलेला एकदम बारीक चिरून घेतलेला मिक्सरमध्ये घातला आणि थोडा मिक्सर चालू बंद केलं, म्हणजे तिची पेस्ट पण नाही झाली आणि छान आपला कांदा टोमॅटो बारीक झाला. तो कांदा टोमॅटो मी तेलात घातला. त्यानंतर त्यात थोडी लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि थोडा पावभाजी मसाला घातला. पावभाजी मसाल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर तो 1-2 मिनिट परतू दिला. त्याला मस्त असे तेल सुटले. नंतर त्यात एक घोट पाणी घातले आणि आपण जे पनीरचे मोठे मोठे गोल करून घेतले होते ते पनीरचे गोल पीस त्यात घातले आणि थोडं मीठ घातलं. बघा, तुम्ही अशी सुंदर रेसिपी करून बघा, तुमच्या घरच्यांना फार आवडेल. ते पनीरचे गोल पीस त्यात ठेवल्यानंतर आपण जे मिक्सरमधून पेस्ट केली होती ती पेस्ट त्याच्या मध्यभागी घालायची आणि 1-2 मिनिट शिजू द्यायचं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो करायलाही विसरू नका, म्हणजे माझ्या सगळ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला भेटू एक नवी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.